Now we will see fourth law from our basic 5 laws. Fourth one, Gay-Lussac's law of combining volumes. Now Gay-Lussac, the name of the scientist Joseph Louis Gay-Lussac, in 1808 he done so many experiments on the gaseous reaction. Gaseous reaction त्यांनी स्टडी केल्यात. गॅशियस रिएक्शन म्हणजे काय, तर रिएक्टंट्स हे गॅशियस स्टेट मध्ये, प्रोडक्ट्स हे गॅशियस स्टेट मध्ये असणाऱ्या रिएक्शन स्टडी केल्यानंतर त्याने हे कन्क्लूजन आणि स्टेटमेंट स्टेट केले. काय आहे स्टेटमेंट ऑफ दिस लॉ? चौथा लॉचं स्टेटमेंट काय आहे? when reactants combines to produce gaseous product. reactant सुद्धा gaseous state मध्ये, product सुद्धा gaseous state मध्ये. they do so in simple whole number or whole number ratio when measured under similar condition or similar condition of temperature and pressure. काय स्टेटमेंट मध्ये दिलंय की टेम्परेचर आणि प्रेशर सेम ठेवलं तर रिएक्टंट विच आर इन गॅशियस स्टेट, प्रोडक्ट विच आर इन गॅशियस स्टेट, दे कंबाईन. रिएक्टंट्स आणि प्रोडक्टचा जर रेशो बघितला तर सिंपल होल नंबर रेशो येतो. ते सिंपल रेशो मध्ये कंबाईन होतात किंवा रिएक्टंट कंबाईन होऊन प्रोडक्ट जो तयार होतो तो प्रोडक्ट सुद्धा सिंपल रेशो मध्ये विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट्स असतो. एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला अजून क्लिअर होईल. एक्झाम्पल वी विल सी. हायड्रोजन combines with oxygen, that is formation of water, that is in the form of steam. गॅशियस स्टेट मध्ये पाहिजे आपल्याला, आपण गॅशियस स्टेट मध्ये सगळे घेऊया. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे रिएक्टंट. गॅशियस स्टेट, ऑक्सिजन गॅशियस स्टेट, वॉटर फॉर्म which is in the gaseous state means vapors or steam. गॅशियस स्टेट मध्ये रिएक्टंट्स कंबाईन झाल्यानंतर गॅशियस प्रोडक्ट फॉर्म झाला तर त्यांचा रेशो बॅलन्स केलं तर आपल्याला इथे दिसतात 2 हायड्रोजन कंबाइन्स विथ 1 oxygen to form 2 water molecules. So 100 ml H2 gas combines with 50 ml oxygen gas to produce here 100 ml water. असं जर होत असेल तर काय म्हणता येईल? इथे व्हॉल्यूम कन्सिडर केलं तर काय व्हॉल्यूम? इथे व्हॉल्यूम घेऊया, हे 2 आहे म्हणजे 2 व्हॉल्यूम व्हॉट एव्हर मे बी द युनिट, फक्त व्हॉल्यूम म्हणूया. 2 व्हॉल्यूम हायड्रोजन असेल म्हणजे व्हॉल्यूम हायड्रोजनचा डबल असेल आणि ऑक्सिजनचा व्हॉल्यूम 1 असेल म्हणजे 1 पट असणार आहे. त्यावेळेस वॉटर हा 2 व्हॉल्यूमने तयार होणार आहे. म्हणजे काय लक्षात येतं? रेशो काय आहे? कंबायनिंग रिएक्टंट्स. हे रिएक्टंट्सचं कंबाईन होणं आणि प्रोडक्टचं फॉर्मेशन. रेशो जर आपण काढला रिएक्टंट आणि प्रोडक्टचा तर रेशो मिळतोय 2:1:2. दिस इज द रेशो. हा रेशो काढलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की टेम्परेचर म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे सगळे एकाच टेम्परेचर आणि प्रेशरला मेजर केलेले असले पाहिजेत. त्यावेळेस असं दिसून येत आहे की दे कंबाइन्स इन अ सिंपल होल नंबर रेशो.
There is no any multiplication or division. We do not need here to multiply by any factor. So it is very a simple ratio. We will see some more examples. तर स्टेटमेंट समजलं सर्वांना. तर हे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही नोट्स ज्यावेळेस लिहिणार आहे, तुम्हाला सांगायचंय काही मुलांनी मला क्लासवरच्या नोट्स पण सेंड केलेल्या आहेत व्हॉट्सअप वरती, मी ते चेक करून दिलेले आहेत. तर नोट्स काढताना टेक्स्ट बुक प्लस व्हिडिओ दोन्ही कंपेअर करून मी इथे सगळ्या पॉइंट्स लिहू शकत नाही किंवा मी फक्त बोलून हे करते, लिहिण्यात वेळ आपला जास्त जाऊ शकतो. त्यावेळेस तुम्ही टेक्स्ट बुक मधनं पॉइंट्स ऍडिशनल लिहायचे आहेत. तर सेकंड एक्झाम्पल, here SO2 which is in gaseous state plus oxygen again which is in gaseous state gives SO3 gas product. तिन्ही म्हणजे Gay-Lussac's law of combining volume. He is comparing the volume of the reactant and product. हे झाले आपले reactants and this is product of this reaction. Product आणि reactants हे gaseous state मध्ये असणारे रिएक्शनचं त्याने एक्सप्लेनेशन दिले की नाउ सी व्हॉट इज द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इथे जे कोएफिशिएंट असणार आहे ते 1 लिटर घ्या, 1 ml घ्या, 1 dm³ घ्या, व्हॉट एव्हर मे बी द युनिट, बट वी आर रायटिंग जनरल 1 व्हॉल्यूम. इथे 1 व्हॉल्यूम, कोएफिशिएंट 1 आहे म्हणून 1 व्हॉल्यूम, इथे कोएफिशिएंट 1 आहे 1 व्हॉल्यूम. नाउ हियर अगेन 1 व्हॉल्यूम. So what is the ratio? 1:1:1. Ratio is very simple. It is 1:1:1. So this is the ratio. Third example, formation of ammonia, nitrogen. तीसरा example हुआ nitrogen combines with hydrogen gas to form ammonia gas. Ammonia gas. Word मध्ये ही reaction. If we write in formula form, nitrogen combines with hydrogen to form ammonia gas NH3. बॅलन्सिंग करावं लागेल आपल्याला. तुम्हाला माहित पण आहे बॅलन्सिंग. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ पहिल्या लॉ मध्ये म्हटलेलं आहे, जेवढे ॲटम्स रिएक्टंट साइडला तेवढेच ॲटम्स काय प्रोडक्ट साइडला असायला हवे. सो 2 molecules of N2 combines with 3 molecules and here is forming 2NH3. 2NH3. Now volume, combining volumes. Volume ने Gay-Lussac's law we are applying. So convert into volume. 2 volume nitrogen gas. Volume किती आहे? 2 volume. त्यावेळेस हायड्रोजन गॅस 3 volume आहे. अमोनिया गॅस 2 volume फॉर्म झाला. So what is the ratio here? Ratio is 2:3:2. Again 2:3:2. Simple ratio. हा रेशो फॉर्म झालेला दिसतो. So in gaseous reaction they combines or forms, reactant combine किंवा प्रोडक्ट फॉर्म झालेला असेल त्यांचा सर्वांचा रिएक्टंट आणि प्रोडक्टचा रेशो हा सिंपल होल नंबर मध्ये असतो. दिस इज Gay-Lussac's law. You have to compare reactant and product volume. फिफ्थ लॉ ला जाऊया आपण. हे दोन्ही लॉज आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती न्यूमरिकल्स पण आहेत ते पण आपण बघणार आहोत. फिफ्थ लॉ, Avogadro's law. Avogadro's law. Very simple but very important and very useful law. Avogadro's law, which is given in 1811. तुम्ही Avogadro's फुल नेम जर पाहिलं तर तुम्हाला एक लाईन, इटालियन केमिस्ट आहे, म्हणजे इटालियन असल्यामुळे त्याचं नेम फार मोठं आहे. तर Avogadro's law what it tells. परत इथे गॅशियस कन्सिडर केलेत. गॅशियस इक्वल व्हॉल्यूम ऑफ, इक्वल काय स्टेटमेंट, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ all gases under similar condition of temperature, similar condition of temperature and pressure, टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन सेम ठेवली आहे, चेंज होऊ दिलं नाही. कंडिशन
contains equal or same number of molecules. Same number of molecules. काय म्हटलेले? Equal volumes of all gases. कोणतेही गॅसेस, कोणतेही असू दे गॅसेस अंडर सिमिलर कंडिशन, ते जर सिमिलर कंडिशन मध्ये तुम्ही ठेवून ऑब्झर्व केले किंवा रेकॉर्ड केले तर त्यांच्यात असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा सेम किंवा इक्वलच असणार आहे. एक्झाम्पल वी हॅव टेकन नाव हायड्रोजन गॅस आपण घेतलेला इथं H2 गॅस 1 व्हॉल्यूम. दुसऱ्या सिलेंडर मध्ये Cl2 गॅस क्लोरीन गॅस घेतलाय 1 व्हॉल्यूम. सगळे सिलेंडर इक्वल साइजचे आहेत. इथे आपण घेतलेला O2 गॅस 1 volume. So many gases we have taken. Volume is same, equal volumes आहेत. Equal volume असेल तर त्याच्यात असणारे मॉलिक्युल्स म्हणजे H2 मॉलिक्युल, H2 मॉलिक्युल्स ह्याच्यात असणार आहे. ते H2 मॉलिक्युल्सचा नंबर, संख्या जेवढी असणार आहे, फॉर एक्झाम्पल N एवढी आहे, एवढे N मॉलिक्युल्स आहेत H2 चे, तेवढेच काय असणार आहे Cl2 चे N मॉलिक्युल्स असणार आहे, तेवढेच O2 चे पण N मॉलिक्युल्स असणार आहे. व्हॉल्यूम सेम असेल तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा सेम असणार आहे. जर आपण इथे H2 गॅस 1 व्हॉल्यूम घेतलाय, 1 व्हॉल्यूम घेतलाय आणि O2 गॅस हाफ व्हॉल्यूम घेतलाय तर काय होणार आहे N मॉलिक्युल्स इथे असणार आहेत, H2 चे N मॉलिक्युल्स असणार आहेत, तर O2 चे किती असतील हाफ ऑफ दिस म्हणजे N/2 असणार आहेत, अर्धेच असणार आहेत. व्हॉल्यूम कमी झाला तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स सुद्धा कमी होणार आहेत, दॅट विल बिकम हाफ. जर इथे आपण O2 किंवा त्याच्यानंतर Cl2 घेतला आणि Cl2 हा डबल घेतला, आपण 2 व्हॉल्यूम घेतला, क्लोरीन गॅस 2 व्हॉल्यूम घेतला तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील कंपेअर टू हायड्रोजन. इफ इट इज कंटेनिंग N जर असेल तर इथे किती असणार आहे 2N मॉलिक्युल्स असणार आहे, 2N मॉलिक्युल्स असणार आहे. दॅट मीन्स if it is equal it will have equal number of molecules. If it is becoming half, number of molecules will become half. It is double, number of molecules will become double. तर हे तुम्हाला ह्याच्यावर कंपॅरिझन होऊ शकतं की एका लिटर मध्ये जर एवढे मॉलिक्युल्स असतील तर हाफ लिटर व्हॉल्यूम मध्ये किती मॉलिक्युल्स. म्हणजे त्यांनी अवॅगोद्रोने मॉलिक्युल्स व्हॉल्यूम कडून मॉलिक्युल्सच्या संख्येकडे आपल्याला नेलं आणि खूप मोठे हे त्याचं इन्व्हेन्शन आहे किंवा वर्क आहे. तर हे वर्क खूप पुढे जाऊन हेल्प होत करतंय आपल्याला प्रेझेंटला सुद्धा. तर अवॅगोद्रोज नंबर म्हणून त्याने एक फाइंड आउट केला, त्या नंबरला अवॅगोद्रोज नंबर म्हटलं जातं. तर इम्पॉर्टन्स ऑफ दिस एक्झाम्पल नेक्स्ट, जे गेलसेक्स लॉ मध्ये घेतलेले हायड्रोजन कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये घेतलेलं आहे गॅशियस स्टेट मध्ये, ऑल इज इन गॅशियस स्टेट. वी कॅन राइट इन्स्टेड ऑफ वॉटर वी कॅन ऑल्सो राइट स्टीम, सो इट इज इन वेपर स्टेट और गॅशियस स्टेट. 100 वॉल्यूम कंबाइन्स विथ 50 वॉल्यूम और ml. आता इथे घेऊया आपण ml. It will form 100 ml of steam or gaseous state water. हे झालं गेलसेक्स लॉ प्रमाणे, गेलसेक्स लॉ प्रमाणे की 100 व्हॉल्यूम म्हणजेच इथे काय येते आपल्याला की 100 व्हॉल्यूम 50 ml. तर जेवढ्या हायड्रोजन आहे तेवढाच वॉटरचा व्हॉल्यूम पण मिळत आहे. तर इथे म्हणजेच 1 व्हॉल्यूम, इथे जर 1 च्या ऐवजी आपण 2 घेतला, ह्याला 1 व्हॉल्यूम घेतला तर हा किती असणार आहे 2 व्हॉल्यूम असणार आहे. हा काय असणार आहे 2 व्हॉल्यूम असणार आहे. ह्याला एक पट म्हटलं असेल 50 ला तर 100 काय होणार आहे डबल ऑफ दॅट 50, सो 2 व्हॉल्यूम, डबल ऑफ दॅट 50, सो 2 व्हॉल्यूम असं मी घेतलं इथे.
हे झालं गे-लसेक्स लॉ प्रमाणे कंपॅरिझन, व्हॉल्यूमचं कंपॅरिझन. नाउ अकॉर्डिंग टू अवोगाद्रोज लॉ, त्यांनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये कन्वर्ट केलंय. तर इथे 2n मॉलिक्युल्स असतील, 2n मॉलिक्युल्स असतील. तर इथे किती मॉलिक्युल्स असणार आहे? n मॉलिक्युल्स असणार आहेत. इथे किती असणार आहे? 2n मॉलिक्युल्स असणार आहेत. म्हणजे काय कळतंय आपल्याला? ज्यावेळेस 2n मॉलिक्युल्स हायड्रोजनचे m मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात, त्यावेळेस 2n मॉलिक्युल्स वॉटरचे फॉर्म होत आहेत. म्हणजे डबल घेतले तर डबलच वॉटर. मग 1 मॉलिक्यूल घेतलं तर काय होणार आहे? तर 1 किंवा नुसतं n मॉलिक्युल्स घेतले, n मॉलिक्युल्स म्हणजे 1 n मॉलिक्युल्स घेतले तर इथे काय लागणार आहे? n/2 लागणार आहे. इथे फॉर्म किती होणार आहे? n. ते अजून कन्वर्ट करून 1 मॉलिक्यूल घेतला हायड्रोजनचा, 1 मॉलिक्यूल H2 चा 1 मॉलिक्यूल घेतला तर इथे काय होणार आहे? ऑक्सिजनचा हाफ मॉलिक्यूलच लागणार आहे O2 चा आणि फॉर्म होणार आहे 1 मॉलिक्यूल ऑफ H2O. 1 मॉलिक्यूल ऑफ H2O. दॅट मीन्स ह्याच्यातून काय कळालं? एक मॉलिक्यूल हायड्रोजनचा कंबाईन झाला, एक मॉलिक्यूल. आपण इथे मी रिएक्शन लिहिते 2H2 plus O2 gives 2H2O. जर इथे एकच घेतला H2O half O2 gives 1 H2O. वॉटर मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल फॉर्म झालेला दिसतोय. त्याच्यातून कन्क्लुजन काय की 2H2 न घेता एक H2 बरोबर रिएक्शन केली तरी रिएक्शन एक वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. H2 will combine with half a molecule of O2 to form 1 molecule of H2. That means एका मॉलिक्यूल अर्धा मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होतो. ह्याचा अर्थ काय? अर्धा मॉलिक्यूल म्हणजे अर्धा तर नसणार आहे, म्हणजेच एक मॉलिक्यूल 2 atoms ने बनलेला आहे हे त्यावेळेस लक्षात आलं. Means molecule is formed from the number of atoms. This is a diatomic, maybe diatomic molecule असं त्याला कन्क्लुजन मध्ये काढलेले की ऑक्सिजन हा सिंगल ॲटम नसून त्याच्या 2 ॲटम्सचा हा मॉलिक्यूल आहे, डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. म्हणूनच तो कंबाईन होऊन एक वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करू शकतो. म्हणून इथे त्याला अवोगाद्रोज इम्पॉर्टन्स मध्ये एक मिळालं. परत हायपोथेसिस मध्ये की atom is different and molecule is different. He clearly made distinction between atom and molecule. So that means molecule is formed from 2 atoms or more than 2 atoms. So they are also called diatomic molecule, polyatomic molecule. मग अवोगाद्रोने मॉलिक्युल्सची संख्या मोजायला आपल्याला हे नंबर काढून दिला, मॉलिक्युलची संख्या समजायला लागली. दुसरा ॲटम आणि मॉलिक्यूल मध्ये डिफरन्शिएट करता येऊ लागला. तर हे झालं अवोगाद्रोज लॉ. व्हॉट इज दॅट अवोगाद्रोज नंबर? मग त्यांनी काउंटिंग केलंय, ते काउंटिंग करून एक फिक्स नंबर दिलेला आहे. अवोगाद्रोज नंबर, अवोगाद्रोज नंबर कैपिटल N and suffix A. That is 6.022 into 10 raised to 23. 10 raised to 23 हा नंबर कसा आला ते आपण नंतर पॉइंट मध्ये आपल्याला करायचं आहे. एवढे पार्टिकल्स असणार आहे, हे हा नंबर त्याने दिलेला आहे. एवढे पार्टिकल्स असणार आहेत. दिस इज कॉल्ड अवोगाद्रोज नंबर. So we have completed 2 laws. Next we will see one simple numerical on this law, which is given in exercise J. तुम्ही एक्सरसाइज म्हणला J म्हणून न्यूमरिकल दिलेला आहे. तो न्यूमरिकल आपण सोडवूया. ह्याच्यावरतीच आहे. ह्या 2 लॉज वरती 2 न्यूमरिकल्स दिलेले आहेत. 24 ग्रॅम ऑफ कार्बन, 24 ग्रॅम ऑफ कार्बन reacts with ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतोय to form carbon dioxide, to form carbon dioxide.
एक्सरसाइज मधला जे न्यूमरिकल 24 ग्रॅम ऑफ कार्बन कंबाइन्स विथ सम, म्हणजे इथं दिलेलं नाही x, we will take x. How much? 88 grams of carbon dioxide form झाला. Find out how much oxygen must be used. Find out how much oxygen must be used. तर किती ऑक्सिजन यूज केलेला असेल? तर इथे कार्बन जर 24 ग्रॅम्स यूज केलेला असेल तर किती ऑक्सिजन यूज? आता इथे घेऊया आपण कार्बन प्लस O2 gives CO2. एक कार्बन म्हणजे 12 ग्रॅम, एक ऑक्सिजन म्हणजे 16 into 2 आणि कार्बन डायऑक्साइड म्हणजे किती होत आहे 12 plus 16 into 2. तर हे किती येत आहे 44 ग्रॅम, इथे 32 ग्रॅम, 12 ग्रॅम. ज्यावेळेस 12 ग्रॅम कार्बन असेल तर 32 ग्रॅम्स ऑक्सिजन लागतं, हे दिसलं रिक्वायर्ड. 12 ग्रॅम कार्बन असेल तर 32 ग्रॅम ऑक्सिजन. मग आपल्याला विचारलंय किती, तर 24 ग्रॅम्स असेल कार्बन तर ऑक्सिजन किती ग्रॅम? ऑक्सिजन किती असणार आहे इथे x ग्रॅम. कार्बन काय केलेला आहे डबल केलेला आहे, म्हणजे आपण जर हे मल्टिप्लिकेशन केलं x आणि हे मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे? सिंपल फॉर्म मध्ये 12 ला 32 लागतंय तर हे डबल ला 24 ला किती लागणार आहे 64 ग्रॅम्स ऑक्सिजन लागणार आहे. सिंपल फॉर्म आहे हा. इक्वेशन लिहायचं, इक्वेशन वरून कंपेअर करायचं. ओके, we will stop here by taking these two laws. Next we will go to atomic and molecular masses in next video. Thank you.